मुख्यमंत्री फडणवीसांनंतर मनोज जरांगेंनी आपली तोफ आता अजित पवारांवर डागली। अजित पवारांवर बोलताना मनोज जरांगेंनी भुजबळांचा अलीबाबा असा उल्लेख केला। कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला असा संतप्त सवाल जरांगेंनी अजित पवारांना विचारला। दरम्यान सरकार म्हणून आम्हाला कुणालाही नाराज करायचं नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। यालाच जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं। आम्ही सर्वांनी मिळून आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्हाला नाराज करायचं नाही। आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे, राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे। पांढरी फकाट दाढी त्यात मान ते का राईट दिसतो शिक्का जस का त्याचा मावस भाऊ होता अलिबाबाचा। असे पाळलेत ते परळीची लाभार्थी गँग, त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले, सगळे ओबीसी बदनाम केले। त्या गँगने आता यांना बोलताय ना, त्या गँगीचे दोन नेते आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा ओढून घेते आणि इकडं जातीवाद पेटून देते। लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंसमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेतून ठेवला। कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीत आला आहात तर आम्ही आमच्यातली क्वालिफाईड पोरं सुचवतो असं आव्हान त्यांनी दिलं। लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी अशी टीका हाकेंनी जरांगेंवर केली। त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं। आमच्या लेकरांना बोलायचे अधिकार तुम्हाला कोणी दिले असं म्हणत जरांगेंनी तुम्हाला धनगर मराठ्यांमध्ये वाद लावायचा आहे का असा सवाल विचारला। कोणी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय। आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करेल। आता तुम्ही आमच्यावर आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे? आता याच्या पात्र झाले ना, आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पुरायचं का? विचाराची लढाई करायची, वैचारिक लढाई, परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचंय त्या परळीच्या लाभार्थी टोळीत आणि गोत्यात आणायचे मराठे, धनगर आणि गोरगरीब ओबीसी। भुजबळांनी गेल्या 25 वर्षांचा इतिहास बघावा अशी टीका जरांगेंनी छगन भुजबळांवर केली। ओबीसींनी ओपन मधून घेतलेल्या जागा सोडा अशी मागणी जरांगेंनी केली। आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट बोलत नाही, जाऊ द्या। ओबीसीचं खातेत ओपन मध्ये 50% येऊन बी खाते तरी आमची तुमच्या लेकराविषयी नियत चांगलीच आणि तुमची इतकी वाईट नियत हे बघा। तुम्ही तर किती विरोध करा गड्या हो, आरक्षण तर मराठ्याला मी महाराष्ट्रातल्या देणारच। भाजप आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर चांगलीच टोलेबाजी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका मोठ्या नेत्याची विकेट पडली। क्लीन बोल्ड झाल्याची वेळ त्यांच्यावर आली कारण त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उद्योग केला होता असं धस म्हणाले। आष्टी मतदारसंघातील चिखली गावात सुरेश धस यांची पेढेतुला करण्यात आली, त्यावेळी त्यांनी मनसोक्त ढोल बडवल्याचं दिसून आलं। एका मोठ्या नेत्याची विकेट सुद्धा त्या ठिकाणी पडली, तीही क्लीन बोल्ड त्या ठिकाणी त्यांच्यावरती जाण्याची पाळी त्यांना आली कारण त्यांचे सहकारी जे आहे हे सहकारी लोकांनी हा उद्योग त्या ठिकाणी केलेला होता। आणि ठीक आहे, आता चाललंय काही वेळा हे जिंदाबाद ते जिंदाबाद ते आमचं ते तमचं, तर माझं मत आहे की बाबा जिंदाबाद कोणाचं म्हणावं याचंही कुठंतरी भान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली। सरकार कुठल्याही जाती धर्माचं नसावं, सरकार सर्वांचं असावं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। ज्याच्यात आपला कधीच संबंध नाही असं नाही, त्याच्यात कोणी काय म्हणत असेल ते सत्यावर आधारित नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करायला नको। मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं। यावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावं ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। पण एकंदरीतच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटवण्याच्या सरकारला आम्ही हा ओबीसी म्हणून कधीच छोटं म्हणून दाखवलं नाही की आरक्षण देऊ नका।
पण आमचं मत हे आमच्या नेत्याप्रमाणे होतं, हे आमच्या नेत्यांनी मांडलं होतं. ओबीसीच्या आरक्षणाला रस्ता न लावता हे आरक्षण मिळालं. बंजारा समाजापाठोपाठ आता बंजारी समाजानंही एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली. मराठा समाज आमचा मोठा भाऊ, त्यांना मिळत असेल तर आम्हाला देखील मिळालं पाहिजे अशी मागणी जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांनी केली. धनंजय मुंडे देखील या मागणीला पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर समाजानं आक्रमक पावलं उचलली तर ते देखील मागणी करतील असंही सानप म्हणाले. राज्यात सध्या बंजारी समाज एनटी आणि केंद्रात ओबीसी प्रवर्गात आहे. आत्ताच्या ज्यावेळेस हैदराबाद गॅजेटचा विषय सुरू झाला त्या गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एस टीमध्ये आहे आणि एस टीमध्ये समाज असल्यामुळं मग आमची मागणी आहे ना, महाराष्ट्रामध्ये आम्हाला एस टीचं आरक्षण द्या. जरी आम्हाला 2% आरक्षण असेल तर ते आरक्षण काही आम्हाला 2% आरक्षण काही होत नाही. आम्ही थोड्या दिवसामध्ये जाऊन मुख्यमंत्री महोदयाला भेटणार आहे. आम्ही मागणी करणार. मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, त्या समाजाला जर मिळत असेल ना तर आम्हाला मिळायला पाहिजे ना. बंजारा समाजाने या ठिकाणी एसटी प्रवर्गातून मागणी केलेली आहे. या मागणीला स्वतः धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिलेला आहे. मात्र वंजारी समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी कुठली भूमिका ठेवली देतील ते बी. समाजाच्या पुढे कुणीच काही नसतंय. पंतप्रधान मोदी आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळेला त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसवर निशाणा साधला. ऑपरेशन सिंदूरवेळी काँग्रेस पाकिस्तानी सैन्यासोबत होतं असं मोदी म्हणाले. काँग्रेसच्या काळातच आतंकी हल्ले व्हायचे असा हल्लाबोलही मोदींनी केला. जब कांग्रेस सत्ता में थी तो पूरा देश आतंक से लहूलुहान होता था. कांग्रेस चुपचाप खड़ी रहती. आज हमारी सेना ऑपरेशन सिंदूर करती है. पाकिस्तान के कोने कोने में आतंक के आकाओं को उखाड़ फेंकती है. लेकिन कांग्रेस देश की सेना के बजाय पाकिस्तान की सेना के साथ खड़ी हो जाती है. पाकिस्तान का झूठ कांग्रेस का एजेंडा बन जाता है. नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक दिवसीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात मतचोरीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. मतदारानं दिलेलं मत चुकीच्या ठिकाणी जात असल्याचा प्रात्यक्षिकातून दावा करण्यात आला. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदेंसह महत्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत गोंधळ झाला. संस्थेच्या खाजगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये मतमतांतर पाहायला मिळाली. त्यावरून व्यासपीठावर बाचाबाची झाली आणि धक्काबुक्की झाली. खाजगी विद्यापीठ हेच संस्थेसाठी फायदेशीर असल्याची सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे, मात्र याला विरोधकांचा आक्षेप आहे. माजी आमदार बच्चू कडूंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकेची झोड उठवली. पीक विमा कंपन्यांचा दाखला देत त्यांनी फडणवीसच आका आहेत असा हल्लाबोल केला. राज्यात अर्ध्याहून जास्त मंत्री आका आहेत आणि फडणवीस मोठे आका आहेत असं कडू म्हणाले. पीक विमा कंपन्या फसव्या आहेत, त्यामुळे देशात भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागल्याचं कडूंनी म्हटलं. गुजरातमध्ये तर ह्या कंपन्या फिरकत पण नाही. एकाही इन्शुरन्स कंपन्या पीक विमा गुजरातमध्ये कुठेही कोणत्याही शेतकरी काळात ते फसवे आहे. ते इकट्ठा होके बेच हो. सगळे आका आहे. सगळे मंत्री, अर्धे अधिक मंत्री आका आहे त्या खात्याचे. ते फक्त पैसे कमवालेच ते मंत्रीपद घेतात, दुसरं काही नाही. सगळ्यांचे आका कोण तेच आपले देवेंद्रजी. कोणताही प्रोजेक्ट करताना सरकारला दूर ठेवतो, कारण सरकारचा हात लागला की अडचणी सुरू होतात असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं. पुण्यातील नाम फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. थोडंसं मला बोलणं अडचणीत आहे, पण माझं पहिल्यापासून मत राहिलं की सरकारला दूर ठेवलं पाहिजे. सरकारच्या मी शक्यतोवर माझ्या सगळ्या प्रकल्पांमध्ये मी काही सरकारी अधिकाऱ्यांना येऊ देत नाही, सरकारची मदत काही घेत नाही. कारण सरकारचा हात जिथे लागला तिथे समस्या सुरू होतात. त्यामुळे जेवढं शक्य आहे तुम्ही मदत घ्या, पण पुढे सरकारच्या अडचणी काही वेळा नंतर त्यांची सिस्टम अशी आहे की अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात.
यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या विरोधामध्ये बीडच्या गेवराईमध्ये गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय. काही दिवसांपूर्वीच बीडच्या गेवराईमध्ये त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं होतं आणि यावेळेला त्यांनी आंदोलन देखील केलेलं होतं आणि त्यानंतर आता लक्ष्मण हाकेंच्या विरोधात बीडच्या गेवराईमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. मराठा समाजातील महिलांच्या बाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं हा गुन्हा दाखल झाल्याची देखील माहिती मिळते. वळूया पुढच्या बातमीकडे. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्या नेतृत्वात कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी ही रॅली काढण्यात आली. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान नवी मुंबई विमानतळावर दिबा पाटलांच्या गाण्यावर एका घोड्यानं नृत्य केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा संजय दिना पाटील यांनी दिला. चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी आलेले आहेत आणि आता आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्य सरकारने हिरवा कंदील दिला, मात्र केंद्र सरकार नाव देत नाहीये. पुढील महिन्यामध्ये उद्घाटन होणार आहे. मिळून करू ना. आता एक व्हायला लागलोय. आता ताकद दाखवली आमची. आता बरोबर घेऊन राहू आम्ही. 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्यात पार पडलेल्या मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. संमेलन अध्यक्षपदाच्या शर्यतीत यंदा विश्वास पाटील यांच्यासह रंगनाथ पठारे आणि भालचंद्र नेमाडे यांची नावही चर्चेत होती. अनेक श्रेष्ठ लेखकांच्या जीवनामध्ये सुद्धा हा योग आला नव्हता काही कारणामुळं, पण ही संधी मला सातारकरांनी दिली आणि माय मराठीतल्या तमाम वाचकांच्या आशीर्वादानं मला हा सन्मान मिळतोय याचा मला खचितच आनंद होतोय. साहित्यिक विश्वास पाटील यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड तात्काळ रद्द करावी, अन्यथा साहित्य संमेलन उधळून लावू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांनी दिला. याच आरक्षण व्यवस्थेला साहित्यिक विश्वास पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यातून विरोध केलेला स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आम्ही मागणी करत आहे की साहित्य संमेलना अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची जी निवड झालेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि जर ही निवड रद्द केली नाही तर आम्ही नक्कीच सातारा येथील साहित्य संमेलन उधळून लावू. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार 1ली ते 8वी पर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी पुढील 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीनं सेवानिवृत्ती घ्यावी, तर 5 वर्षांपेक्षा कमी सेवाकाळ असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक ठरणार आहे. परंतु या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं करण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकवण्यासाठी आणि चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी टीईटी देणं वावगं नाही असं मत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केलं. तर शिक्षक भारती संघटनेनं या निर्णयाबाबत न्यायालयाला निवेदन पाठवून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. शिक्षक आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पर्धेत उतरायचंय, विद्यार्थी चांगले घडले पाहिजे, त्यासाठी ते परीक्षा काय वावगी नाही ना. तर शिक्षक प्रेफर राहिला तरच मुलं पुढे जातील ना. त्याच्यामुळे ते देणं हे सुद्धा शासनाच्या धोरणाने ते बंधनकारक आहे, ते शिक्षकांनी केलं पाहिजे. शासन मान्य एकमेव शिक्षकांची संघटना शिक्षक भारती आणि शिक्षकांच्या पाठीमागे नेहमी उभी राहील. कुठल्याही प्रकारची नोकरी जाणार नाही. जे काही गैरसमज सोशल मीडियावरती प्रसार माध्यमावरती पोहोचत आहेत तर ते अत्यंत चुकीचे आहे. तर त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये सकारात्मक भूमिका घेईल असं आम्हाला वाटतं. छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्याला पावसानं झोडपलं. संपूर्ण पिकं पाण्याखाली गेली आहेत. कांदा चाळीत ठेवलेला कांदा पाण्यात तरंगू लागला. पावसानं रात्रभर एवढं झोडपलं की नदी ओढे ओसंडून व्हायला लागले आणि पावसाची ही ड्रोन दृश्य तुम्ही एबीपी माझावर पाहत आहात. यातून पावसाच्या तीव्रतेचा अंदाज येतोय.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात तुफान पाऊस झाला. पैठणच्या विहा मांडवा इथे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं अन्नधान्यांचं मोठं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ज्ञानेश्वर वाडी भागामध्ये रात्री तुफान पाऊस झाला. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे पाण्यात गेला. शेतात साठलेल्या पाण्यातून हा कांदा काढणीची वेळ शेतकऱ्यावर आली. केवळ कांदाच पाण्यात वाहून गेला नाही तर शेतकऱ्याची मेहनतही पाण्यात वाहून गेली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसानं थैवान घातलं. आपे गावातील गोदावरीची ही भीषण दृश्य समोर आलेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटी सदृश पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आलाय. या परिसरातील तूर, मकाणी, कापूस, सोयाबीनची पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्याशिवाय अनेक रस्तेही बंद आहेत. हर्षी बुद्रुक गावामध्ये रात्री ठीक 7 ते 8च्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि ऊस पिकं असेल, त्यानंतर कांदा पिकं असतील, मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या सर्व पिकांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात टाकळी अंबड गावात अतिवृष्टी झाल्यानं ओढ्यांना पूर आला तर काही ठिकाणी शेतातील बांध फुटल्यानं शेतजमिनी वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस हा मराठवाड्यातील पैठणच्या नांदर मंडळात झाला असून 208 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडलेत. या वर्षात पहिल्यांदाच 27 दरवाजे उघडले असून धरणातून 1,13,184 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. मांगडी नदीला पूर आला. घुगर्डे, हदगाव, नालेवाडी गावाला पाण्याचा विळखा पडलाय. मांगडी नदीला पूर आल्यानं नालेवाडी येथील लाकूड तोडीसाठी आलेले आदिवासी कुटुंब हे रात्रीपासूनच शेतात अडकलंय. सलग तिसऱ्या दिवशी हिंगोली शहरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्हाभरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. तसंच पावसामुळे हिंगोली शहरात सखल भागात पाणी साचलं. हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात पावसानं झोडपलंय. टेंभुर्णी, हापसापूर, हट्टा, बोरी, सावन, कुडाळा या गावांसह काही महसुली मंडळांमध्ये जोरदार पाऊस बरसला. हिंगोली जिल्ह्यामध्ये बेरुळा गावचा संपर्क तुटलाय. गावातल्या शिवारात असलेल्या ओढ्याचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे बेरुळा गावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. धाराशिवमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू असल्यानं तेरणा नदीला पुराचा धोका निर्माण झालाय. तेरणा धरण अगोदरच पूर्ण क्षमतेनं भरलेलं असल्यानं नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली. परिणामी गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यानं ती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले आहेत. सोलापुरातील बार्शीत मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत. बेलगाव, मांडेगाव, ताडसौंदने, शेलगाव या गावाला जोरदार पावसाचा फटका बसला. कांदा, उडीद, भुईमूग, सोयाबीन पिकांचं मुसळधार पावसानं नुकसान केलंय. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ नाल्याच्या प्रवाहात रिक्षा चालक वाहून गेला. मध्यरात्री नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असतानाही रिक्षा चालकानं पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी रिक्षासह हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. धाराशिवच्या भूम आगारातील अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला. भूमवरून पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये पावसामुळे गळती झाली आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.